गाईज अ व्हेरी गुड मॉर्निंग. सो गाईज आत्ता आम्ही आहोत गजानन महाराजांच्या मंदिरात आणि आम्ही आज जाणार आहोत, म्हणजे आता आम्ही निघालो आहोत राजस्थानला जायला. सो आत्ता आम्ही नाशिकमध्ये स्वतः आम्ही आमची ट्रिप स्टार्ट केली आहे नाशिक टू राजस्थान. सो त्याच्या आधी आम्ही सगळ्यात पहिले गजानन महाराजांच्या मंदिरात आलो आहे त्याच्या ब्लेसिंग्स घ्यायला, कारण आमची ट्रिप चांगली झाली. सो येस गाईज, सो आता आम्ही दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही निघू. सो गाईज आता आम्ही ऑफिशियली आमची ट्रिप स्टार्ट केली. आत्ता आम्ही ओझरला आहे आणि आम्ही चाललो आहे आणि दिस इज द फर्स्ट डे ऑफ द ट्रिप आणि आता आम्ही चाललो आहे राजस्थानला. सो गाईज आता आम्ही थांबलो आहे नाश्त्यासाठी एका इथे पवार अमृत तुल्य म्हणून ही प्लेस आहे आणि इथे आम्ही थांबलो आहे नाश्त्याला. आणि इथे हे तिघंजणं येऊन ऑलरेडी बसलेले आहेत. दादा पण इकडे ब्लॉग करतोय, इकडे मी पण ब्लॉग करते आहे. सो आता आम्ही काहीतरी नाश्ता करू आणि मग परत निघू. स्नॅपचॅटमध्ये व्हिडिओ काढतात आणि ब्लॉग. आमच्याकडे स्पेस कमी चुप बस. इथे आमचे गरमागरम भजी आले आहेत. सो आमचे इथे भजी आणि वडेपाव आले आहेत. स्पॉट चांगला मिळाला आपल्याला. सो आता आम्ही खाऊ. एनर्जेटिक कोकोनट मिळतं ना मग मॉलमध्ये. आता आमचं खाऊन झालं. आता आम्ही स्पेशल कुल्हड़ टी पिणार आहे. इकडे यांची स्पेशालिटी आहे कुल्हड़ टी. सो ती आता आम्ही पिणार मस्त आहे. आहे चहा, मस्त आहे. गरम गरम आहे. दादा आणि चहा ॲक्च्युली खूप मला छान आहे. खूप खोकला आहे आणि मला घसा मस्त आहे दुखतोय, चहा. त्यामुळे मला हा गरम गरम चहा खूप नाही आवडतो. नाही पण चहा छान आहे टेस्ट खूप छान आहे. चहा चांगली असं धन्यवाद. लड्डू मुत्यान अवतारहीन संचारी देवर. साईडून हे मागून घे कुठून. लड्डू मुत्यान अवतारहीन संचारी देवर. संचार माटीने बडकंज माट्यार अवघे लड्डू मुत्यार. ही फोटो काढतीये. इस्माइल, छोटा भीम, चुटकी, राजा इंद्र वर्मा ढोलू. आणि मी राजू. हे बघा मी आता मास्क लावून बसली आहे कारमध्ये. सो तुम्हाला वाटेल मी मास्क का लावला आहे, कारण की मला खूप जास्त पण सर्दी नाही, पण मला खोकला आहे आणि AC चालू आहे. सो मला खोकला येईल म्हणून मी मास्क लावून बसली. लावलेले आता है साहेबा समंदर. नासाचा कॉन्सर्ट होता मनालीला, इकडे तिने हे गाणं म्हटलं. हो हो. सो गाईज आत्ता आम्ही हे वालचंद बापूजी म्हणून हॉटेल आहे इकडे थांबलो होतो आणि आत्ता आम्ही इथे जेवण केलं आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला. जेवण खूप उत्कृष्ट होतं, पोट पूर्ण भरलं आहे आता आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो आहोत. सो या स्टे ट्यून्ड. हा आहे हॉटेलचा परिसर. हे छानसं असं गार्डन होतं हॉटेलचं आणि हे असं मोठं हॉटेल आहे. सकाळ असल्यामुळे, म्हणजे सकाळ नाही दुपार असल्यामुळे
हॉटेलला एवढी काही गर्दी नव्हती. सो आता सगळे कारमध्ये बसले. आता मी पण जाते कारमध्ये आणि आता निघतो. सो गाईज आता दादाने कारमध्ये लावलं आहे तारक मेहता आणि आता आम्ही तारक मेहता बघता बघता आमचा पुढचा प्रवास करणार आहे. आता आम्ही थांबलो आहे बिजासिनी माताच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि इथे आम्ही आता आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. पप्पा थोडंसं देवीसाठी पूजेचं काही सामान घ्यायला गेलं. ते आल्यावर आता आम्ही दर्शनाला जाऊ आणि मग परत पुढचा प्रवास आमचा कंटिन्यू करू. आता आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही परत निघालोय मंदिरातून बाहेर. आम्ही आता उतरतोय मंदिराच्या गाभाऱ्यातून. आता आम्ही कारमध्ये बसू आणि परत जाऊ. नमस्कार. आज सकाळी 10:30च्या दरम्यान नाशिकवरून निघून मध्ये जेवण नाश्ता करून आत्ता आम्ही 5 वाजता इथे बिजासिनी मातेच्या मंदिरात दर्शनाला आलेलो आहे आणि प्रवासाला निघताना पहिल्यांदाच देवीचा आशीर्वाद घेतला. त्याच्यामुळे मन प्रसन्न झालं. खूप छान देवीचं मंदिर आहे. खूप शांत आणि प्रसन्नता वाटली आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. इथून आता पुढे आम्ही चित्तोडगड मार्गे चित्तोडगडला जाणार आहोत. चित्तोडगडला. धन्यवाद. ओके. सो हे होते माझे पप्पा, म्हणजे आहेत. तुम्हाला माहिती नसेल तर ओळखून घ्या. ओके, बाय. मी एका ठिकाणी मध्ये रस्त्याच्या मध्ये थांबलो आहे चहा प्यायला, कारण की आम्हाला आता असं काहीतरी असं प्यायची इच्छा झाली होती, म्हणून आता आम्ही पहिला थांबलो आहे चहा. आणि हां, हे बघा इकडे लिहिलेलं आहे म्हणून आम्ही थांबलो इथे. मी थांबलोय आणि इकडे आम्हाला स्पेशल चहा बनवून देतात ते काका. आणि मृदलचा घसा खूप दुखत होती, तिला म्हटलं एक 90 मारून. सो आता मी गपचूप 90 मारणार आहे. सो आता आम्ही ट्रिपमध्ये बिग बॉस बघत चाललो, कारण की बिग बॉसचा टाईम झाला आहे आणि आम्ही बिग बॉस कसं काय मिस करू शकतो, मग भले आम्ही ट्रिपमध्ये का असो ना. सो या, ते बिग बॉस चालू आहे आणि ते आम्ही चाललो आहे. सो गाईज आता आम्ही इथे थांबलो आहे द फॅमिली धाबाला आणि हे असं छानसं हॉटेल आहे. इकडे बाहेर हलकू पण आहे, हलकुरे पण आहे इकडे. आणि इकडे आता आम्ही आमची कार लावली आहे. आता आम्ही आत जाऊ आणि इकडे हे आम्हाला वेलकम करताय, द फॅमिली धाबाचा वेलकम. आता आम्ही एंटर करतो आहे ये. आणि इकडे हा हलकुरे आहे. यप. आणि हे ॲनिमल्स, हे खेळायचं. इकडे सगळे झोके वगैरे वगैरे आहे. आणि हे म्हणजे घरातली. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आत्ता हा मी कालचा ब्लॉग एंड करण्यासाठी सकाळी मी एंड शूट करते, कारण की काल आम्हाला रात्री काहीतरी 2:30 वगैरे वाजले होते जेव्हा आम्ही चित्तोडगडला पोचलो. आणि इकडे आम्हाला एक रूम छान मिळाली. तिकडे आम्ही आत्ता रात्र मग खूप थकलो होतो, कारण की दिवसभर पूर्ण प्रवास आमचा चालू होता, त्यामुळे आम्ही सगळे फुल थकलेलो होतो. त्यामुळे आम्ही आल्या लगेच झोपून घेतलं. सो म्हणून मला काल एंडिंग शूट करता आली नाही. सो म्हणून मी एंड आत्ता शूट करते आहे. आणि आता आज डे 2 सुरू होणार आहे आमचा राजस्थान ट्रिपचा. सो तुम्हाला तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघता येईल. त्यासाठी नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे ट्यून. आणि या ब्लॉगसाठी थँक्यू. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.